नमस्कार, स्वागत आहे तुमच्या वास्तुज्ञान या नवीन माहितीपूर्ण मालिकेत. आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय. अनेक लोकांना वाटतं की वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा किंवा जुने विचारधान, पण खरं तर वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय विज्ञान आहे, जे आपल्या घरात शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी कशी यावी याचे मार्ग सांगते. वास्तू म्हणजे वास्तव्य आणि शास्त्र म्हणजे ज्ञान, म्हणजेच जिथे आपण राहत आहोत त्या जागेचं योग्य ज्ञान म्हणजेच वास्तुशास्त्र. यामध्ये पंचतत्व म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचा समतोल महत्त्वाचा मानला जातो. ज्या घरात या तत्वांचं संतुलन योग्य पद्धतीने ठेवण्यात आलं तर आरोग्य, सुख, शांती, पैसा आणि मनशांती आपोआप येते. आजच्या आधुनिक फ्लॅट कल्चरमध्ये अनेकदा या गोष्टींमध्ये दुर्लक्ष होतं आणि मग घरात सतत भांडणं, आजारपण, अपयश यांसारख्या गोष्टी जाणवतात. त्यामुळे घर घेण्यापूर्वी किंवा बांधताना किंवा अगदी असतानाही वास्तुशास्त्र थोडं मार्गदर्शक आपले आयुष्य बदलू शकते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरात कोणती दिशा कशासाठी योग्य असेल. तोपर्यंत जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींशी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याच वास्तुज्ञान या परिवारात सामील व्हा. श्री स्वामी समर्थ.